शिक्षक संघाचा हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, भ्रष्टाचार बंद करा, बंद करा, बंद करा। खाजगी शाळा शिक्षक संघ महाराष्ट्र राज्यातर्फे आज या ठिकाणी भव्य आंदोलन करण्यात येत आहे आणि यावेळेला याचे न्यूजची टीम संविधान चौकात आहे। आपण बघू शकतो की गेले अनेक महिने झाले, वर्ष झाले हे सर्व खाजगी शाळेचे शिक्षक मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत आणि आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी म्हणून आज हे आंदोलन करतात आहे। 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी 100% अनुदानित तुकडीवर किंवा शाळेत नियुक्ती, भविष्य निर्वाह निधी खाते सुरू ठेवणे, अनुकंपा नियुक्ती, प्रलंबित मान्यता व शालार्थ ID प्रकरणे, माननीय शिक्षण उपसंचालक नागपूर यांना पाठविण्यास होणारा उशीर, अधिसंख्य पदावर कार्यरत शिक्षक कर्मचारी यांची वेतनवाढ प्रकरणे असो किंवा अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन प्रकरणे जे निकाली काढली नाही ती काढण्यात यावी याकरता म्हणून आंदोलन करण्यात येत आहे। आणि त्याबरोबरच कोरोनाच्या या कालावधीमध्ये जे शिक्षक आपली सेवा देताना जे मृत्युमुखी झालेले आहेत त्यांना अद्यापही शासनाने 50 लाख रुपये दिलेले नाही। सरकारने फार मोठ्या मोठ्या घोषणा केलेल्या होत्या की सर्वांनी कामाला लागा, सर्व आपले लहान लहान मुलं, घरचे बुजुर्ग व्यक्ती, बिमार व्यक्ती यांना सोडून हेच ते योद्धा त्या काळात लढले। सरकारने दिलं काय? अजूनही 50 काय 5 रुपये सुद्धा देण्यात आलेले नाही असं यांचं म्हणणं आहे। चला ऐकून घेऊया त्यांच्या मुखातून। सर, काय मागण्या आहे तुमच्या, कशा करता हे सर्व आंदोलन? कोरोना काळामध्ये आमचे शिक्षक बांधव एक कोरोना योद्धा म्हणून आपल्या नागपूर जिल्ह्यात तिरलंच नाही तर नागपूर आपल्या विभागामध्ये त्यांनी लढा दिलेला आहे, नोकऱ्या बजावलेल्या आहे, लोकांना जेव्हा जेव्हा मदत लागलेली आहे तेव्हा तेव्हा ते मदतीला धावून गेलेले आहे। आणि या काळामध्ये काही शिक्षक आमचे बंधू जे मृत्यू पावले त्या मृत्यू पावलेल्या शिक्षक बांधवांच्या कुटुंबाला एक आधार मिळावा यासाठी 2002चा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयानुसार त्यांच्या कुटुंबातील पाल्याला सेवेत घ्यावं अशी आमची मागणी सतत सुरू आहे। सर, काय सांगाल तुम्ही? सर, GP विषयी सांगणार आहे मी, कारण बरेचसे त्यावेळेस अंटन टीचर म्हणून लागले होते 2005 पूर्वी, त्यातला मी सुद्धा एक आहे। मी अंटन टीचर म्हणून शासनाने बरेच लोकांची भरती केली होती आणि त्यावेळेस शासनाच्या पत्रकानुसार की 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जेही शिक्षक किंवा कर्मचारी लागले आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना त्यांना लागू होती। परंतु आज माझ्या सेवेला किंवा आमच्या सेवेला 20 ते 22 वर्ष पूर्ण झालेले आहेत, तर आज शासन म्हणत आहे की तुम्हाला GPS खातं तुमचं बंद करून, तर अशी म्हणजे कठीण प्रसंग निर्माण झालेला आहे। कारण आज जवळपास प्रत्येक शिक्षकाने जवळपास अनेक वर्ष शासन कार्यामध्ये घालवली आहेत, सेवेमध्ये घालवली आहेत। आज शासन म्हणत आहे 20 वर्षानंतर की तुम्हाला नवीन NPS योजना लागू करण्यात येईल। आज त्या प्रत्येक शिक्षकाचं जीवन अंधारात झालेलं आहे, कारण प्रत्येकाने आपलं आयुष्य त्यांनी रंगवलेलं आहे आणि त्या काळामध्ये त्यांना आता वाटतं की नवीन पेन्शन योजनेमध्ये त्यांना काही मिळणार नाही, जुनी पेन्शनमध्ये त्यांचा फार मोठा अन्याय होत चाललेला आहे। जुनी पेन्शन लागू व्हायला पाहिजे असं तुम्हाला म्हणायचं? मला वाटते की कारण आम्हाला त्याच काळामध्ये जुनी पेन्शनमध्येच घेतलेलं होतं, पण शासन आता म्हणतं की ते तुम्ही अप्रशिक्षित शिक्षण सेवक होते आणि जेव्हा तुम्ही परीक्षा पास झाले किंवा D.Ed पूर्ण केला तो कालावधी धरला जाईल, पण या शासनाचा अन्यायकारक नियम आहे। सरकारचा दुटप्पीपणा का सुरू आहे? आता का माहिती, याच्यामध्ये काय शिक्षकावर अन्याय होत आहे, म्हणजे जे कर्मचारी त्यांना कमी करण्याचं कट आहे की प्रत्येक म्हणजे, आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जे शिक्षक लागले होते ते पुन्हा म्हणजे कॅटेगरीमध्ये लागले होते SC ST VJ NT, तर म्हणजे या कमी किंवा या लोकांना डावलायचं आहे। यांना किती वर्ष आले सेवा देऊन? मला 20 वर्ष आले, 20-21 वर्ष। बाकीचे जे सर्व शिक्षक आहेत ते जवळपास त्यावेळेस 20-22 वर्ष झालेले आहेत। 20-22 वर्ष झाले पण शिक्षकांना अद्याप न्याय मिळालेला नाही। सर, आज हे जे आंदोलन सुरू आहे, काय वाटतं तुम्हाला खरंच सरकारतर्फे न्याय मिळेल? न्याय तर मिळण्याची काही शासन दिसून न राहिली, कारण की मागण्या आहे की आपल्या माध्यमिक विभागामध्ये ज्याप्रमाणे भ्रष्टाचार सुरू आहे, प्रत्येक गोष्टीसाठी पैसा घेतला जातो, फाईल गायब होतात, गाड होतात, ही दुर्दैवाची बाब आहे। ज्यावेळेस एखादी शाळा ज्यावेळेस कार्य करत नाही त्यावेळेस अधिकारी वर्ग त्यांच्यावर कारवाई करतो, पण जेच अधिकारी ज्यांच्या कार्यालयामध्ये फायला गायब होऊन राहिलेल्या आहे, गाड होऊन राहिलेल्या आहे, कर्मचारी गायब होऊन राहिलेले आहे, अशावर कोणाचे निर्बंध आहे? आज ह्या गोष्टीची विचार करण्याची गरज आहे। जर तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर काय समोरची रणनीती राहील? आम्ही ज्यावेळेस नेहमीप्रमाणे आम्ही शासनाच्या विरोधात आंदोलन करत असतो आणि जर पुन्हा मागण्या आमच्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही
आमचे पाऊल आंदोलनाचे राहील, आक्रमक भूमिका आमची समोरी राहील. बिलकुल. तर शिक्षकांनी आता आक्रमकतेचा पवित्रा घेतलेला आहे आणि सरकारला हे चिथावणी दिलेली आहे, चेतवलेलं आहे आणि सरळ आव्हान देत सांगितलं आहे की सरकार मायबाप यांच्याकडे लक्ष द्या. लक्ष दिलं नाही त्यामुळे एकच मिशन जुनी पेन्शनचा नारा या ठिकाणी दिला जात आहे. मॅडम काय सांगाल तुम्ही? किती शिक्षक आहेत? भरपूर शिक्षक इथे उपस्थित झालेले आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यातून चंद्रपूर, गोंदिया, नागपूर अशा वर्धा ह्या जिल्ह्यातून इथे शिक्षक उपस्थित झालेले आहे. फार मोठ्या प्रमाणात आम्ही इथे आंदोलन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बऱ्याचशा अशा मागण्या शिक्षकांच्या आहे. शिक्षक जेव्हा अधीक्षकांकडे जातो त्यावेळेस तिथे टलवाटलवीचे उत्तरं देण्यात येतात. कुठे काय चालू असते त्या अधिकाऱ्याला सुद्धा माहिती नसते. तो वेळेवर म्हणतो की फाईल कुठे आहे, काय कुठे आहे. त्याच्या खालचे जे कर्मचारी असतात त्यांना वेळेवर कुठल्या फाईल दिसत नाही. नंतर त्यांचा रिस्पॉन्स असा येतो की मॅडम फाईल दिसत नाही, फाईल गाड झालेली आहे, परत फाईल तुम्ही टाका. परत इथे पे युनिटमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रकारचा घोटाळा दिसून येतो. कुठल्याही प्रकारचं काही असलं तर त्यांना पहिले पाहिजे असते पैसे. मला सांगा, ते लोक पैसे मागतात अधिकारी असा तुम्ही आरोप केलेला, म्हणजे भ्रष्टाचार होऊन राहिलेला आहे. मला हे सांगा ताई की जर तुमच्या मागण्या पूर्ण न झाल्या तर काय तुमची पुढील रणनीती राहील? जसं आम्ही आता सध्या सौम्य प्रकारचं आंदोलन करत आहोत. प्रत्येक गोष्टीसाठी इथे शिक्षकांना आंदोलन करण्याशिवाय काहीच उपाय नसतो. ज्यावेळेस आंदोलन करतो तो जेव्हा तीव्र स्वरूपाचा होतो त्यानुसार कुठेतरी ते म्हणतात की नाही आम्ही आता तुमच्या मागण्यांचा विचार करू, पण प्रयत्न करतो आहे किंवा काही असे कुठलेही त्यांचे आश्वासन आम्हाला मिळत नाही. मॅडम मला हे सांगा की अधिवेशनच्या काळामध्ये सुद्धा हा मुद्दा उचलून धरण्यात आलेला, तर आज अधिवेशन बरेच महिने झाले, काय सांगाल? तेच म्हटलं ना सर, फक्त त्यांचं म्हणणं काय असते, विचार करू. जसे जसे शासन निर्णय येतात त्या प्रकारे प्रत्येक शिक्षक आपला हा कार्य करत असतो. जिथलेही शासन निर्णय आले, काही GR आले त्यानुसार शिक्षक हा वागत असतो. मग प्रमुख मागण्या तेच, अनुकंप नियुक्तीला का बरं विलंब होत आहे? 7-7, 8-8 वर्ष त्या कुटुंब कुठल्या कष्टातून जात असतो हे त्या कुटुंबाला माहिती असते. त्याची जाणीव सरकारपर्यंत का बरं पोहोचत नाही? जोपर्यंत त्या कुटुंबावर समस्या आहे त्यानंतरही 7-7, 8-8 वर्ष तो शिक्षक संघर्ष करतो आणि तरीही त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही. याला कुठेतरी आळा घातला पाहिजे, याची काहीतरी बजावणी केली पाहिजे. शिक्षक संघाचे आंदोलन आहे. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं की एवढा भ्रष्टाचार आहे की एका महिन्याचा नागपूर जिल्ह्याचा पगार होतो. अनुकंपाचं प्रकरण तर मोठ्या प्रमाणात आहे. 1 नोव्हेंबर 2005च्या पूर्वी जे GPF धारक होते त्यांनाही आता GPF बंद करा असं म्हणतात. नियम असा आहे की जे 100% अनुदानावर होते त्यांना तर बंद करू शकत नाही, पण पैसे खाण्यासाठी नवीन क्लुप्त्या करणं म्हणजे 100 दिवसाचा कार्यक्रम, पैसे गोळा करण्याचा कार्यक्रम. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याचे प्रकरणं काढा. शिक्षण विभागाने अर्थ काढला की पैसे गोळा करा. त्यांनी सांगितलं प्रश्न सोडवा आणि हे म्हणतात पैसे गोळा करा आणि तिकडे नेऊन द्या. जो जास्त पैसे गोळा करेल त्याची नागपुरात नोकरी राहील, असं हा कार्यक्रम आहे का? किती वर्ष झाले सेवेत? मला झाले ते 35-36 वर्ष झाले. पेन्शन लागू आहे. आम्ही जुने आहोत, पण हे लोक नवीन आहे. सगळे नवीन लोकांना काय त्रास आहे? नवीन लोकांना त्रास आहे, मानसिकता नाही आहे. म्हणजे निवडून गेलेला आमदार त्याला पेन्शन आहे, यांना पेन्शन नाही. अरे जे नियमानी आहे त्यालाही पेन्शन काढायच्या विचारात आहे. जसे कमी होते आणि नाही तर पैसे दे. म्हणजे फार मोठ्या प्रमाणात करप्शन आहे. कसाही पैसा गोळा करणे यांना पुरवणे. एकच मिशन जुनी पेन्शन हा नारा संविधान चौकात देण्यात येत आहे. मागील गेल्या अनेक वर्षांपासून खाजगी शिक्षक संघातर्फे हे आंदोलन सुरू आहे. अधिवेशन काळामध्ये सुद्धा सरकारच्या लक्षात ही बाब सुद्धा आणून दिलेली अनेक वर्ष झालीत, मात्र शिक्षक आजही उपेक्षित आहे. शिक्षक नसेल तर त्या विद्यार्थ्यांचं कसं होणार, त्या मुलांचं कसं होणार? जे भविष्य, देशाचं भविष्य सांगितलं जातं, ज्यांना घडवलं जातं, अशा विद्यार्थ्यांचे हे मायबाप म्हणजेच हे सगळे शिक्षक वृंद मोठ्या संख्येने जिल्ह्याच्या विविध कानाकोपऱ्यातून परिसरातून आलेले आहे. अनेक वर्षापासून यांच्या प्रलंबित मागण्या कोणकोणत्या मागण्या आहे याबद्दल त्यांनी सगळा आलेखच आपल्या समोर ठेवलेला आहे. मात्र दुर्दैव की शासनाचं याकडे लक्ष नाही. मोठ्या वल्गना करणे, शिक्षकांना हे देऊ, शिक्षकांना ते देऊ, शिक्षक असे, शिक्षक जगला पाहिजे, पण शिक्षक जिवंतपणी तीळ मरत आहे.
आज कितीतरी यांच्या घरचे लहान मुलं हे सर्व सोडून आलेले आहे, हे कुठल्या कार्यक्रमात नाही आलेले आहे. यांच्या घरीसुद्धा अनेक पेशंट आहे, त्यांना सोडून आलेले आहे, कुठल्या कार्यक्रमाला नाही आले, आपल्या न्याय हक्कासाठी आलेले आहे. पण दुर्दैव सरकारचं लक्ष नाही, भ्रष्टाचाराचा बोलबाला आहे. अनेकदा या तक्रारी घेऊन हे शिक्षक महोदय तुम्हापर्यंत पोहोचलेत, पण मंत्री महोदय तुमचं लक्ष नाही. याकडे लक्ष असणं फार गरजेचं आहे. शिक्षणासारखं पवित्र दालन नाही. कर्मवीर भाऊराव पायगोंडा पाटील यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की ज्ञानासम नसे काही पवित्र दुसरे जगी, योगयुक्त काय बघावे ते अंतरीस वय. अज्ञानाकडून जर ज्ञानाच्या प्रकाशाकडे जर वाटचाल करायची असेल तर सर्वांना शिक्षण घेणे हे गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा म्हटलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिल तो डरकाळी फोडेल. म्हणजे कुणी त्याला अज्ञान ठेवू शकत नाही. पण ज्ञानाचा हा जो दिवा आहे हाच कुठेतरी लोप पावलत चाललेला आहे. आणि हे जे मुख्य कारण आहे याला सरकार आहे. सरकार मायबाप यांचं लक्ष नाही. कोरोनाच्या काळामध्ये अनेक शिक्षक योद्धा मृत्युमुखी पडले हो. त्यांना 50 लाख देण्याचा तुम्ही वल्गणा केलेल्या होत्या, आश्वासनं दिलेली होती, पण काहीच आउटपुट नाही. त्यांच्या खात्यात 5 पैसे आलेले नाही. पेन्शन सारखा मुद्दा आजही तो सुद्धा पूर्णत्वास नेलेला नाही. अधिकारी लोक पैशाची मागणी करतात. आता शिक्षकांचे अधिकारी पैशाची मागणी करतात तर मग हा भ्रष्टाचार नव्हे तर काय आहे? याकडे सरकारचं लक्ष कसं काही नाही आहे. आणि जर सरकारचं लक्ष नसेल तर आज खाजगी शिक्षक संघातर्फे विविध जिल्ह्यातून आलेले हे जे शिक्षक आहेत, मग पुरुष असतील महिला शिक्षक असतील, संविधान चौकामध्ये त्यांनी एल्गार पुकारलेला आहे. आणि सरकारचं लक्ष केंद्रित करण्याकरता म्हणून हे आंदोलन करण्यात येत आहे. सरकारने यांच्या आंदोलनाची काळजी घ्यावी, तसदी घ्यावी आणि यांना तो न्याय द्यावा. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झालेले आहेत, जास्तच होतात आहे, पण आजही ती इथला शिक्षक मरत आहे. जर शिक्षक जर जगला नाही तर पुढची पिढी ही कशी काय शिक्षित होणार आणि देश कसा काय महासत्ता होऊ शकतो हे सुद्धा जाणून घेणं तेवढंच गरजेचं आहे. त्याकरता म्हणून सरकारने या सर्वांच्या मागण्या पूर्ण कराव्यात. आणि जर शिक्षक जगला तर विद्यार्थी जगेल, विद्यार्थी जर वाढला तर हा देश बलवानी, यात ती मात्र शंका नाही. नागपूरच्या संविधान चौकातून व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश सह संजय मिरे, एच न्यूज नागपूर. झालं. अरे वाह, पिकनिक की तैयारी? अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट, इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा, ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी। तो फिर इतनी सारी दवाई क्यों? 90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है। अच्छा, अब क्या करें? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के 50+ सेंटर्स है, तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज का सोल्यूशन पाएं। आज ही अपने कंफर्मेटरी टेस्ट कराएं सिर्फ एप्रोप्रिएट डाइट थेरेपी से।